शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। राजकीय निष्ठा, शब्दपूर्ती, घराणेशाहीची छाया आणि पुनर्वसनाची गणिते या सगळ्यांचा संगम साधत राष्ट्रवादी आणि भाजपने आपल्या वाट्याला आलेल्या जागांवर स्वीकृत नगरसेवकांची निवड केली। शिवसेनेच्या उमेदवारांची निवड कागदपत्रांच्या त्रुटीमुळे तात्पुरती स्थगित राहिल्याने 6 पैकी 5 सदस्यांची निवड झाली। दरम्यान स्वीकृत सदस्यांची निवड ही 1.25 वर्ष कालावधीसाठी राहणार असल्याचं भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले आहे। अहिल्यानगर शहरातील एका महाविद्यालयात दुचाकीला कट मारल्याच्या वादातून 12वीच्या पेपरसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला। या घटनेत म्युनिसिपल कॉलनी सिद्धार्थनगर येथे 17 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर MIDCतील उद्योजकांना मारहाण व खंडणी मागणाऱ्यांवर कारवाई होऊन आठवडा होत नाही, तोच ठेकेदारांनीही कामगार संघटनेकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्राप्त झाली आहे। स्वराज्य कामगार संघटनेचे दीपक परभणे, शेवाळे, योगेश गलांडे, दत्ता तापकिरे, महेश गलांडे व त्यांच्या साथीदारांनी जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याची तक्रार MIDCतील कंपन्यांचे ठेकेदार तथा व्यावसायिक विकास उंडे यांनी दिली आहे। त्यामुळे शहरातील MIDCतील गुन्हेगारीचा विषय पुन्हा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे। अहिल्यानगर महापालिकेच्या स्थायी समिती व महिला बाल कल्याण समिती प्रत्येकी 16 सदस्यांची निवडीची घोषणा महापौर ज्योती गाडे यांनी केली। स्थायी व बमाकम मध्ये भाजप राष्ट्रवादी प्रत्येकी 6, शिवसेना 2, MIM व काँग्रेसच्या प्रत्येकी 1 नगरसेवकाला सदस्यपदी संधी मिळाली। महापालिका स्थायी समिती सदस्य व महिला बाल कल्याण समिती सदस्य निवडणीसाठी आज महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली। कॉलेजला जाताना आणि घरी येताना एका युवतीचा सतत पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या एका तरुणाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सागर संजय टोकेकर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे। सावेडी उपनगरात राहणाऱ्या पीडित युवतीने फिर्याद दिली आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।